हाय सिद्धू, तू आणि बुलेट. अरे विषय आहे का? तर लहानपणी मी बोललो नव्हतो मोठा होऊन बुलेट येणार म्हणून, घेतली. अरे दिस इज सो अमेझिंग. तुला आठवतंय म्हणजे शाळेत असताना आपण सायकलवर ढांगा टाकून आपला एरिया अख्खा पालथा घालायचा. ओ येस 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 येस, आय स्टिल रिमेंबर. अरे आपण लहानपणी सायकलने किती फिरायचो. पण आता आपल्याकडे बुलेट आहे. आपण बुलेटने अख्खं सासवड पालथं घालूया. अरे बेस्ट आयडिया आहे. त्वरित ताबडतोब तात्काळ बस जाऊया. जाऊया. आय एम सो एक्साइटेड. पहिल्यांदा बसले काय? नाही. बघ आलं लक्षात. येस करेक्ट. बरं ते जाऊ दे. मला सांग, विजय सरांचा तो 9 लाखाचा चेक बँकमध्ये डिपॉझिट केलायस ना? हो सर. गुड. बघ बँकेतूनच फोन आलाय. तरी लक्षात घे, जर मोठ्या रकमेचा चेक असेल ना तर तो डिपॉझिट होताना आधी बँकेतून फोन येतो. हॅलो. हा सर बोला. सर तुम्ही 9 लाखाचा एक चेक भरला होता ना? हो हो कालच. आय एम सॉरी सर, पण तुमचा तो चेक बाउन्स झालाय. व्हॉट? म्हणजे? सर तुम्ही दिलेला चेक बनावट आहे. त्याच्यावरची सही सुद्धा खोटी आहे. हो सर, काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? अहो कालच त्या माणसाने माझ्याकडून 9 लाखाची डिलिव्हरी नेली आहे आणि तुम्ही आज म्हणताय की सही खोटी आहे. कसं शक्य आहे? सर आमच्या बँकेच्या टीमने 2 ते 3 वेळा क्रॉस चेक केलंय, पण त्या चेकचा ट्रेसच लागत नाहीये. बरं ठीक आहे ना, मी करतो तुम्हाला 2 मिनिटात. आम्हाला कुठला अपडेट आला ना तर आम्ही तुम्हाला कळवूच. ओके सर, थँक्यू. असं कसं होईल? नक्कीच काहीतरी झोल आहे. काय नाव सांगितलं होतं त्यांनी? विकास? नाही विजय. हा विजय. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. What? The number you are trying to call is currently not reachable. शरद, त्या विजयने त्याचं व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं ना, ते शोध पटकन शोध. सर सापडलं, यातच होतं. अरे अरे हा माणूस अस्तित्वातच नाही आहे. शपथ, त्याने गडवलंय आपल्याला. सर तो पहिल्यांदा आला होता ना आपल्या दुकानात, त्यावेळेस त्यांनी काहीतरी घेतलं होतं. त्याचं पेमेंट त्यांनी कार्डने किंवा ऑनलाईन केलं होतं. आपण त्याची माहिती काढू शकतो सर. करेक्ट आहे तुझं. अरे पण कसं शक्य आहे? किंवा त्याने कॅश पेमेंट केलं होतं सगळं. या माणसाने ठरवून प्लॅन करून फसवलंय आपल्याला. शेट्टी यार. आता मी एवढं सगळं पेमेंट त्या सप्लायरला कुठून दे? तेव्हा काय झालं? वाव सिद्धू, एवढी वर्ष झाली तरी पण याची चव अजून तशीच आहे. आय रिअली मिस्ड इट. तुला सांगते, हे खरं सुख आहे ना? हो. आणि खायची स्टाईल पण तुझी तशीच आहे अजून. म्हणजे आठवत नाही तुला? लहान असताना पण सगळ्या नाका तोंडाला लागायचं तुझ्या. काय फायदा फॉरेनला जाऊन राव. एक मिनिट, बाजू ना. हो बघा. बघ कशी वेंदळी असते, नीट बघ. वेंधळी? मी वेंधळी नाहीये. अगं आहेस तू वेंदळी. आता मी काय करू? मी अजिबात वेंधळी नाहीये. काय तर आहे वेंदळी. मी सांगते ना, मी वेंधळी नाहीये. हळू मारते, इज्जत आहे मला इकडे. काय मोठी इज्जत आहे. काय पण दिवस आहे आजचा. तर ऊन पडलंय इतकं आणि त्यात माझी बस चुकली. इतका उशीर झाला की चालत जायला लागतंय मला. अच्छा पूर्वी अजून एक सांगू? अगं तू फक्त वेंधळी नाहीयेस, अजून एक नाव आहे तुला. ए नक्की सिद्धू,
मी नक्की नाहीये हा. अरे आहेस तू नक्की. एक मुळात मी नक्की नाहीये. काय मुलगा आहे हा? हिलाही त्रास देतोय. अगं नाक बघितलंय का तुझं तू कधी? सिद्धू, तुम्ही ना सगळी मुलं अशीच असतात. तुमच्याशी ना बोललंच नाही पाहिजे. अगं असं काही नसतं. नाही 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 नाही, मुलं नाही, तुम्ही सगळे पुरुष सारखेच असता. तुम्हाला फक्त मुलींना रडवायलाच येतं. अगदी बरोबर आहे तुझं. सगळी मुलं ना वाईटच असतात. आणि त्यातून हे तर म्हणजे कहर आहे, कहर. नाही नाही, तुम्ही घाबरू नका. मला चांगलं माहिती आहे यांना कसं समजवायचं ते. काय हो, तुम्हाला काही लाज वाटत नाही ना? नाही नाही. मुलीची छेड काढणं हे एकमेव काम आहे ना तुमचं? अहो, तुमचे वडील या शहरातलं एक मोठं प्रस्थ आहे. ते लोकांची किती सेवा करतात, किती समाजासाठी काम करतात, आणि तुम्ही हे असले धंदे करता? अहो नाही, हे बघा, तुम्ही बिलकुल घाबरू नका. काही नाही होणार, आणि हे तुम्हाला बिलकुल त्रास देणार नाही. यांना कसं समजवायचं ना, हे मला चांगलं माहितीये. काय हो, सांगू का तुमच्या ताईला? नाही थांबा, फोनच लावते मी तिला. लावलं? तुम्हीच का किती समजताय. घाबरलात तुम्ही? घरच्यांना फेस करण्याची हिंमत नाहीये, आणि मुलींची छेड बरी काढता येते तुम्हाला? आधी मी, मग ही मुलगी. अहो नाही नाही, अहो नाही नाही, अजून किती मुलींची छेड काढत असतील ना, हे आपल्याला काही माहिती नाहीये. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते. जर का परत तुम्ही मला कुठल्याही मुलीची छेड काढताना दिसलात ना, तर मी तुमच्या सिंचनाताईला फोन करून तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकेन. लक्षात ठेवा तुम्ही. आणि तू बिलकुल घाबरू नकोस हा. हे काही नाही करणार तुला. तू जा घरी, ओके? अहो ऐका ना मॅडम, तुम्ही ना ऐकून तर घ्या माझं. अहो सिद्धू, कोण होती? भावना. सिंचनाताई माहिती आहे ना तुला, तिची नणंद. एकदा काय मला मारामारी करताना बघितलं तिने. गुंडच समजते मला. अरे पण गुंड तर तीच वाटली. आली, बडबड केली, कोणाचं काही ऐकून नाही घेतलं आणि निघून नाही गेली. कसली डेंजर आहे ही. डेंजर तर आहेच, म्हणून तर आपल्याला आवडली. बाबा, पण बाबांचं ऑफिस तर या दिशेला आहे. मग नाही नाही, बहुतेक स्कूटर सेम होती म्हणून मला वाटलं असेल. बाबा नसतील.
तरुण वय, अजून खूप वेळ आहे यांच्याकडे स्वतःचं भविष्य ठरवायला, त्याची आखणी करायला, स्वप्न पाहायला. आणि मी खूप वर्षांपूर्वी जी स्वप्न पाहिली होती ती आजही स्वप्नच आहेत, अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. आणि आता पूर्ण होतील याची शाश्वती नाही. हे गृहस्थ साधारण माझ्या वयाचेच दिसत आहेत, पण माझ्यासारखे मात्र नाही आहेत. आणि एक फरक आहे, ते इथं आले स्वतःसाठी निवांतपणे वेळ घालवायला, आणि मी जबरदस्तीने वेळ घालवायला. आता माझ्याकडे वयही नाही, वेळही नाही, आणि यांच्यासारखा जबाबदाऱ्यातून मी मोकळाही झालेलो नाही. विश्वा, आपण निघालोय खरं, पण तू केलेलं प्रॉमिस तुझ्या लक्षात आहे ना? हो ग बाई. सई बाई, आय मीन बाई सई. ओके मॅडम, हो माझ्या लक्षात आहे. आज दिवसभर तुमच्याशी चांगलं वागायचंय, आहे लक्षात आहे. नुसतं लक्षात राहून उपयोग नाहीये, ते प्रॉमिस पाळावं लागणार आहे. मीच दिलेलं ना प्रॉमिस, आणि मी दिलेला शब्द मोडत नाही. आणि तुझं सारखं 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 मला आठवण करून देत राहशील सई, तर कसं होईल, मला त्रास होईल त्याचा. मी आठवण करून देते, कारण तुला आजचा अख्खा दिवस, पुरा दिन, होल डे, todo el día स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. आणि ही गोष्ट तुझ्यासाठी सोपी नसणार आहे. मी प्रयत्न करतोय, करत राहील. झालं समाधान? बघूया. बरं मग मॅडमांना कुठे जायचंय? मला नको विचारूस यार, मी आले खरं इकडे, पण सगळंच बदललंय. तूच काहीतरी सजेस्ट कर. एखाद्या कॅफेमध्ये? सिरियसली मग मॉलमध्ये जाऊ. नाही, मॉल मध्ये जायचं असतं तर मी तिकडे युरोपातच नसते का थांबले. काय करू यार सई, कुठे नेऊ तुला, तूच सांग. मेंटली द सिक बॉय. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. कर विचार कर. सुचलं. काय? कुठे? अरे काय सई, सांगशील की नाही? कुठे जायचंय? अरे चल चल चल, तू गाडी स्टार्ट कर. चल चल जायचंय ते सांगणार नाहीयेस का? चल धन्नो. अच्छा चलो चल. नारळाचं पाणी. Good. पण मलाही वाला सांगतो. तुलाही म्हणायला हे नाना नानी पार्क आहे, पण इकडे तरुणांचीच जास्त गर्दी दिसते. माझ्यासारख्या खऱ्या नानाला इथे जागाच नाही.
काय ग कोणाला शोधतेस? अरे एक काका इथे बसले होते. कोण काका? एक रॅन्डम काका रे. हा. आणि जरा एकटे एकटे वाटत होते रे. त्यांना काहीतरी झालं होतं बहुतेक. एक तर असं कपाळाला जखमेची पट्टी पण होती. मी तेच बघवते म्हटलं यांच्या सोबत कोणी आलंय का जरा बघा, तर आता गायबच झाले. म्हणजे इन शॉर्ट तुला दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड करायची सवयच आहे. विश्वा, याला दुसऱ्यांप्रतीची असलेली काळजी असे म्हणतात. तुला काय कळणार आहे ते? तू बोल, मला वाटतं तसं येता जाता. सॉरी 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 गंमत केली. बरं मला सांग आता काय करायचंय? शोधायचंय का आपण त्यांना? नाही म्हणजे आपलं ठरलंय ना, तुला जे हवंय तेच करायचंय आपण. मग सांग ना, शोधायचंय का आपण? तर जाऊ शोधू. आता नाहीतर दुसरीकडे कुठे जायचं असेल तर तसं सांग, दुसरीकडे नेतो. तू सांग. आला मोठा माझा ऐकणारा. अगं यार, आता काय चुकीचं बोललो? अगं सई ऐक, ते ऐक तर सई आहे. आज जरा वेगळा डबा आहे. वेगळं म्हणजे? अहो उन्हं किती आहे हल्ली, म्हणून जरा सात्विक जेवण दिलं. दही भात आहे आणि कोशिंबीर आहे आणि द्राक्ष आहे तुमच्या आवडीची आणि ताक पण आहे. जेवढं आवडेल तेवढंच खा. मला माहिती आहे उन्हाचं तुम्हाला जास्त खायला आवडत नाही, पण ताक मात्र नक्की प्या हा. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. फोन का लागत नाहीये जान्हवी तुझा? काळजी वाटते ग मला. The number you are trying to call is currently not reachable.
अगं लक्ष्मी, तो फोन पण वैतागला असेल आता. किती जीव घेणार आहेस त्याचा? सासूबाई काय करू सांगा ना. गेले 4 दिवस जान्हवीचा फोनच लागत नाहीये. तिच्याशी बोलणंच झालं नाहीये. जीवाला नुसतं घोर लागलाय हो. अगं लक्ष्मी, मला कळतंय ग, पण तू जरा शांत बसशील का? तू एक काम कर ना, मला थोडासा चहा देतेस का? हं? थोडासा चहा दे ना मला. हो आणते हा. तुम्ही सांगणार तिथे आम्ही येणार. विश्वा, हेच हेच ते काका आहेत. मी तुला म्हणत होते ना, ते असे हरवल्यासारखे वाटत होते, एकटे एकटे वाटत होते. श्रीनिवास काका? पण काका इथे काय करतायत? आणि नेमकी सई माझ्या बरोबर आहे. तू ओळखतोस यांना? हा? ओळखतोस तू यांना? हो, म्हणजे माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचे वडील आहेत ते. अरे मग तर आपण बोललंच पाहिजे. नाही, नको 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 नको, उगाच कशाला सई, डिस्टर्ब नको करायला त्यांना. अगं नको, ऐक ना सई, ऐक ना, नको. हे बघ, ते काहीतरी काम करतात त्यांचं, हो ते निघतायत, नको ना. नमस्कार काका. मी तू विश्वा, जानूचा मित्र, बरोबर ना? हो, कसे आहात तुम्ही? अरे मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी मजेत. ही सई माझी एकदम खास मैत्रीण. ओ नमस्कार. काका, काय झालं तुम्हाला? लागले बरंच? अरे एक ऍक्सिडेंट झाला माझा. किरकोळ होता, काही फार मोठा नाही, आणि आता अगदी ठीक आहे मी, व्यवस्थित. मी येऊ का सोडायला तुम्हाला? तुमच्या सोबत कोणी नाहीये म्हणून. अरे नाही नाही, काही गरज नाहीये. सांगितलं ना तुला, मी आता अगदी ठीक आहे. नाही, आम्ही असेच चालू होतो फिरायला. तुम्ही यावेळी इथे कसे काय? येतो मी इथे, इकडे ऑन द वे ना, माझ्या ऑफिसमधनं घरी जाताना येतो, जरा बरं वाटतं, शांत, छान, म्हणून आलो. अरे मला सांग, तुझी परीक्षा झाली ना रे मध्ये, कसे गेले पेपर्स? काकांना खरं सांगण्यात काहीही अर्थ नाही. ही सई परत 1000 प्रश्न विचारेल. मस्त काका, मस्त झाले पेपर्स. हा, बरं मी जरा घाईत आहे, निघू का? हा, निवांत भेटूयात आपण. हो हो नक्की, ये घरी. बरं, येत. बाय का. हो. काय रे हा? मंगेरीलाल, काय? असा काय भस्कन निघून आलास? तुझ्याच मैत्रिणीचे बाबा आहेत ना ते? ते किती छान बोलत होते तुझ्याशी. काय झालं काय तुला? मग आता जायचं का पुन्हा त्यांना शोधायला? नाही म्हणजे आज तुमच्या मनासारखंच वागायचंय ना, म्हणून विचारतो. तू सरळ बोलणारच नाहीयेस का? हे बघ, म्हणजे तुझ्या मनासारखे वागलो तरी तक्रार आहेच म्हणजे. तभी करना जब यहाँ से निकले. काय? फरहान अख्तर. लागलं म्हणूनच मारलंय. काय यार, सगळे केस खराब केले माझे विश्वालू. मग आता काय सॅलॉनला जायचं का? चुप बस. हा? चल. नाही, जाऊ शकतो आपण, कारण तुमच्या मनासारखं वागतोच आहोत. हॅलो, काय ग लक्ष्मी? अहो, कुठे आहात तुम्ही? मी येतोय, घरीच येतोय, वाटेवर आहे. काय झालंय? तुम्ही लवकर घरी या. मला खूप काळजी वाटते हो. आपल्या जानूचा फोन लागत नाहीये, जावई बापूंचा फोन लागत नाहीये. माझ्या जीवाला नुसतं घोर लागलाय. तुम्ही लवकर घरी या. बर. ठीक आहे.
जानू जानू काय झालं तू इतकी का रडतेस? मग काय करू मी? खूप हेल्पलेस फील होत आहे मला. जे 3 दिवस माझ्या घरच्यांशी माझा काहीही कॉन्टॅक्ट नाहीये. त्यांना फोन ट्राय करू शकत नाहीये कारण आपल्या घरात नेटवर्कच नाहीये. जन, मी रिक्वेस्ट करते तुला, तू नेटवर्कचं काहीतरी बघ ना, नाहीतर मला निदान लँडलाईन तरी चालू करून दे. मला एकदा बोलायचंय रे घरच्यांशी. प्लीज तू काहीतरी कर ना. आय अंडरस्टँड जानू. कंप्लेंट तर दिलेली आहे, तर नेटवर्कच नाहीये, त्याला कोण काय करणार ना. 3 दिवसांपासून कॉन्टॅक्ट नाहीये घरच्यांशी माझा. त्रास होतोय मला, नाही सहन होतंय. जानू, उद्या माझ्याशी तुझं बोलणं नाही झालं तरी तुला इतका त्रास होईल का? मी काय बोलतेय? तू काय वेगळा अर्थ काढतोयस या सगळ्याचा? मी कोणताही दुसरा वेगळा अर्थ काढत नाहीये, खरंच विचारतोय. आज तुझ्या घरच्यांशी तुझं बोलणं होत नाहीये म्हणून तुला इतकं वाईट वाटतंय. उद्या 2-3 दिवसांसाठी मी बाहेर गावी गेलो तर कसं काय तू मॅनेज करशील? मी नाही तुला एकट्याला जाऊ देणार. मी पण तुझ्या सोबत येईन. मी कशी या घरात एकटी राहू? मला नाही होणार ते. पण मी काय म्हणते, ही नंतरची गोष्ट आहे. मी आता तुला रिक्वेस्ट करते, तू नेटवर्कचं काहीतरी बघ. मला बोलायचंय रे एकदा घरच्यांशी. ठीक आहे. मी बघतो, नेटवर्क येईल. डोंट वरी. तू प्लीज अशी रडू नकोस. कशाला रडतेस? रडू नकोस. मला ना तुला हसताना बघायला आवडतं. हस. कम ऑन, स्माइल. थोडीशी हस. अशी. परफेक्ट. थांब, मी बघते. नको जानू, मी बघतो. आई, बाबा, कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी ठीक आहे का? आता ठीक आहे बघ. बाबा, मजेत आहेस ना का? तुम्ही कसे आहात ते सांगा. बरं वाटतंय ना तुम्हाला? मी आता अगदी ठणठणीत आहे जानू. की देवा. कशी आहेस बाळा? पण तुम्ही इथे अचानक? जयंत, हे सरप्राईज होतं? हे सगळं तू केलंस? अगं नाही ग, सरप्राईज काय. गेले 4 दिवस तुझा फोन लागत नाही, तुझा काही थांग पत्ता नाही. इतका घोर लागला होता आमच्या जीवाला. मग शेवटी आम्ही ठरवलं, म्हणजे मीच यांना म्हटलं, आता काही नाही, आपण सरळ घरीच जाऊया जान्हवीच्या. आणि मग थेट इथे आलो बघ.
तुम्ही सगळे आता असे बाहेर उभे राहून नका ना बोलू. आत या. या बाबा. तुम्ही बसा ना. चला ये ये बसा. बस तू बस ना. हो आजी. सावकाश. बस वेंकी दादा बस. जावई बापू, अहो घर खरंच खूप प्रशस्त, मोठं आणि छान आहे. नाही का? खरंच जयंत. आणि अरे आम्ही इथे न कळवता आलोय, फोन सुद्धा नाही केला, हे तुला आवडलं नाहीये का? काही काय बाबा, मला खरंच खूप आनंद झालाय. इनफॅक्ट मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही सगळे इथे आलात. मे बी शॉक मध्ये माझा चेहरा असा दिसत असेल. पण जयंत, आम्ही बरेच दिवस जानूला फोन करत होतो पण लागतच नव्हता. हो ना. इथे काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का रे? काहीच कळत नाहीये बाबा, कुठल्याच फोनला नेटवर्क नाहीये. मी कंप्लेंट केली आहे, बघू कधीपर्यंत सॉल्व्ह करतील ते. तुम्ही सगळे खूप लांबून आलात, सगळे फ्रेश होऊन घ्या ना. बरं तुम्ही सगळे आता बसा इथे. मी छान असा चहा करते तुम्हा सगळ्यांसाठी. अगो बाई, आता हे काय नवीन? तू चहा करणार आणि तो पण छान? आजी तुला काही डाऊट आहे का? तू आता माझ्या हातचा चहा पिऊनच बघ. आईच्या हातचा चहा विसरशील तू. बर कर चहा. चल गाई. आले का? कुठे जायचं ग? हे बघ इथे ये, तुझ्यासाठी खाऊ म्हणलाय. तुम्ही सगळे आवरून घ्या, मी जरा आलो. काय आई, आपल्या जानूचं घर कसं वाटलं तुला? घर? अरे घर नाहीये श्रीनिवास, हा महाल आहे, महाल. माझ्या नातीला खूप श्रीमंताचं घर मिळालंय बघ. बापरे, स्वयंपाकघर बघ. आई दे त्या पिशव्या माझ्याकडे. सांभाळ, लाडू आहेत आणि चकल्या पण आहेत. हा. अगं मी करते ना. आई अगं असू दे, करते मी. काय बस? फोन अगं. अगं फोन बंद होता ना. आई आई अगं माझ्या फोनला नेटवर्क आलंय. म्हणजे आता फोन लागणार आम्ही केल्यावर? हो आई, खरंच खरंच तुम्ही ना माझ्यासाठी खूप लकी आहात. म्हणजे तुम्ही या घरात आलात आणि माझ्या फोनला नेटवर्क आलं. अगं बाई, तुझ्यापेक्षा मला आनंद झालाय. तुला सांगते, 4 दिवस तुझा फोन लागत नव्हता ना, असं वाटत होतं घरावर संकट आलंय. आत्ता संकट टळलं बघ. आता आम्ही करू शकतो ना तुला फोन? हो. केवढे मेसेजेस येत आहेत. मिस्टर गाडे पाटील, मिस्टर गाडे पाटील. काय? कसला विचार चालू आहे? अरे बोलू तर दे मला. काल भावना मॅडमनी मला पूर्वी सोबत बघितलं
हा ना यार, आता परत त्यांना गैरसमज झाला रे माझ्याबद्दल. काय अरे चांगलं आहे की. हे बघ तुझ्या आयुष्यात नवीन मुलगी आली आहे, ती तुझ्याशी गोड गोड बोलते, म्हणजे भावना मॅडम जळणार, फुल जळणार. भाई तू लिहून घे, वहिनींच्या मनात तुझ्याविषयी प्रेम वाढणार. लिहून घे भाई, तू लिहून घे. वाट बघ. पडलाय का तू? अरे मी नाही, हा बोलला. हा अरे गैरसमज झालाय म्हणजे तसा नाही रे. ते त्यांना असं वाटतंय की मी त्यांना कसा त्रास देतो तसा मी पूर्वीला त्रास देत होतो, म्हणून भडकल्यात त्या. अच्छा म्हणलं होतं ना, वाट बघ भाई, आता फुल प्रॉब्लेम आहे भाई. अरे तोच तर लफडा झालाय ना. आधीच त्यांना काय माझ्याबद्दल गैरसमज कमी आहेत का? त्यात आता हे. सिद्धू तू आहे ना आता सगळं विसरून जा, काय होणार नाही तुझं. सिद्धू सिद्धू, अरे बाबा तू त्याच्याकडे लक्ष देऊ. अरे मग बघ ना, अरे बाबा तू प्रॉब्लेम कडे लक्ष दे रे. हा आपल्याला काहीतरी सोल्युशन पाहिजे रे. हे एक काम कर, तू वहिनीला भेट आणि सगळं सांगून टाक. काय म्हणजे असं डायरेक्टली सांगू की काय? हा पूर्वी माझी मैत्रीण आहे आणि तुमचा गैरसमज होता म्हणून. अरे हा मग बोलून टाक रे, टॉकिंग टाक. यार पण मी असं जर डायरेक्टली बोललो की ती माझी मैत्रीण आहे तर मॅडम माझ्यापासून अजून लांब पळतील रे. म्हणजे असं होईल की करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. भाई सिद्धू, रिस्क आहे तो इश्क आहे, तुला बोलावं लागेल. ते पण त्वरित तात्काळ आवडतो. देवा. वहिनी, आज जेवायला काय बनवणार आहे हो? मला ना आज तिखट मसालेदार असं काहीतरी खावंसं वाटतंय. हो हो. आज मी ना कोबी बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे आणि कांद्याची आमटी. यू वहिनी, मला यातलं काहीच नाही आवडत. मला यातलं सगळं आवडतं बाई, आणि तुला तेच खावं लागेल हं? का पण? कारण मला खावंसं वाटतंय ना म्हणून. वहिनी, दिस इज नॉट फेअर. तुम्हाला ना नेहमी माझ्याशी असंच वागायचं असतं. आज आई घरात नाहीयेत म्हणून म्हटलं जरा आपलं काहीतरी आवडीचं खावं, पण नाही, तुमचं आपलं रोज तेच तेच. आवडीचंच बनवतेय ग मी, फक्त माझ्या आवडीचं बनवतेय. कोबी बटाटा मिक्स भाजी आणि कांद्याची आमटी मला इतकं आवडते ना बाई, आणि माझं ठरलंय मी तेच बनवणार आहे. वहिनी, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हो? नाही म्हणजे तुम्हाला माझ्याशी भांडल्याशिवाय जमत नाही का? माझ्याकडे बघा, मी किती नॉर्मल बोलते, पण तुम्हाला नॉर्मल पण बोलता येत नाही माझ्याशी. हो ग बाई, तूच तेवढी नॉर्मल, आम्ही सगळे मूर्ख. हॅरी, थांब. हॅरी, बघ ना वहिनी माझ्याशी कशा भांडतायत ते. वहिनी आई बाबा कुठे आहेत? ते जानूकडे गेलेत भाऊजी. काय झालं, काही काम होतं का? नाही नाही, कुठे काय, काहीच नाही. हॅरी, काय झालं? आर यू ओके? हा मी ओके, मी जरा रूम मध्ये थांबतो. मी पण येते. नाही नको, मला एकट्याला जरा थांबायचं आहे, सॉरी. अरे वा जानू, खरंच खूप छान चहा केलायस ग. मला वाटलंही नव्हतं. खरंच तुला एवढा छान चहा करता येत असेल याची मला कल्पनाच नव्हती. आई, अगं या सगळ्याचं क्रेडिट जयंतला जातं. म्हणजे हा असा चहा बनवायला मला जयंतने शिकवलाय. अगं बाई, जानू, खरं तर तू जयंतला चहा बनवून द्यायला हवास, त्याऐवजी तो तुझ्याकरता चहा करतो, हे बरोबर नाही. नाही हो बाबा, असं काहीच नसतं. जुन्या झाल्या त्या कल्पना आता.
मला स्वतःलाच आवडतं तिच्यासाठी सगळं करायला. ऐकलत बाबा, हे असं बोलून हा मला घरातलं एकही काम करू देत नाही. तुम्ही सगळे चहा पिऊन घ्या. तुमचं झाल्यावर मी तुम्हाला घर दाखवतो. चाल. नको रे बाबा, मी नाही येणार. माझे गुडघे दुखतात. तुम्ही जा सगळे. नाही नाही सासूबाई, तुम्ही इथेच आराम करा. ठीक आहे. अरे जयंत म्हणतोय आपल्या सगळ्यांना त्याचं घर दाखवणार आहे, संपूर्ण घर. जयंत, अरे असू दे, मी करते. इट्स ओके, मी करतो. तू बस आई बाबा. आलो. हो. नमस्कार. 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 मी आनंदींची आई भावना. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. आनंदी कुठे आहेत? आत आहेत? आनंदी तिथं केव्हाच गेली? गेल्या? कोणाबरोबर गेल्या? आजीच्या शिक्षकांनी आनंदीला ज्यांच्याबरोबर पाठवलं असेल ते नक्कीच तुमचे नातेवाईक असतील. आनंदीही त्यांना ओळखत असेल याची खात्री करूनच शिक्षकांनी त्यांना सोडलं असेल.